सो हॅलो माय पीपल. सो आज होती हल्दी आणि लुक तर तुम्ही बघितलाच असेल, पण पूर्ण ब्लॉग नक्की बघा. सो सकाळी मी रेडी होत होती फॉर मांडव डहाणीचा कार्यक्रम आणि सकाळी लवकर जायचं होतं कारण तो सकाळचाच कार्यक्रम असतो. तर रात्री पण आम्ही एवढं लेट आलेलो आणि झोपी एवढी कमी झालेली म्हणून माझे डोळेही किती सुजले होते. बट स्टिल मी केलं हँडल. त्यानंतर मग तिकडे गेलं, थोडीशी मदत वगैरे केली दीदीला. त्यानंतर नाश्ता केला. नाश्त्यामध्ये ढोकळा आणि जिलेबी होती. आणि मग फायनली तो कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतर जेवणं वगैरे झाले आणि मग आम्ही घरी आलो. तर घरी येता-येता 2-2:30 वाजलेच होते. मग लवकर आम्ही आवरायला घेतलं कारण आम्हाला हल्दीसाठीही लवकर जायचं होतं. आधी तर मी हेअरस्टाईल करून घेतली. मला बन घालायचा होता. मग त्यानंतर मी साडी वेअर करून मेकअप केलेला आणि मग फायनली आम्ही तिथे रिच झालेलो आणि असा होता माझा लूक. तुम्ही बघूच शकता. त्यानंतर दीदीलाही तुम्ही बघू शकता. तिचे 2 लूक होते. आधी ती नऊवार घालणार होती. त्यानंतर तिची सिंपल साडी होती. खूप सुंदर दिसत होत्या सर्वजणी. त्यानंतर फंक्शन इथे चालू झाला होता आणि हल्दीचा प्रोग्राम ना त्यांनी हॉलवरच बुक केलेला आणि लग्नही इथेच आहे. सो त्यांचे रूम्स वगैरे होते. मग आम्ही तिथे त्यांना रेडी करायला नेलेलं. मला तर फार मज्जा येते फंक्शन अटेंड करायला. जा मस्त रेडी होऊन, खाऊन-पिऊन या. घरात काम नाही, काही नाही. भांड्यांचाही ताण नाही. जर खरंच असंच आयुष्य राहिलं तर नाही बाबा. गाईज इग्नोर करा माझ्या फालतू बोलण्याकडे. अच्छा, तर इथे मी दीदीची हेल्प करत होती तिच्या सेकंड लूकसाठी तिला साडी नेसून द्यायला. आणि बाय द वे गाईज इथे ना मी फोटोज घेत होते जोपर्यंत दीदी तिची साडी वगैरे सगळं काही बाहेर काढत होती. बट मला माहिती नाही की व्हिडिओ ऑन होता म्हणून आणि ही क्लिप पण त्याच्यामध्ये ॲड झालेली आणि नंतर आता मला एडिटिंग करताना समजते की अरे वाह! छान झालेलं नाही का. मग त्यानंतर मी फोटोज वगैरे 2-3 तिथेच घेतलेले. मग मी तिला घेऊन खाली आलेली तर सर्वजण जेवायला बसले होते. मग आम्ही दोघांनीही पटकन जेवण आवरलं कारण जेवणानंतर करायचा होता आम्हाला डान्स. त्यानंतर आम्ही खूप डान्स, मज्जा वगैरे करून सगळं फंक्शन आवरून घरी आलेलो. आणि खूप छान झालेला फंक्शन. सगळे खूप सुंदर दिसत होते. मला तुम्ही सांगा, की मी कशी दिसत आणि होते? वरती येऊन ना मी असा विचार करत होते, की ह्या लूकवर ओपन हेअर्स पण चांगले वाटले असते. है ना गाईज? काय वाटतं तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. डू लाइक, शेअर, कमेंट. बाय बाय अँड सबस्क्राईब.